जसं लेडीज असू द्या, जेंट्स असू द्या, ज्यांना पण असा फ्रीचा टायमिंग असतो, कॉलेज स्टुडंट असू द्या, ज्यांना पण 18 वर्ष पूर्ण असेल, फ्रीचा वेळ असतो, त्याच्यातच आपल्याला हे वर्क करायचं आहे, असं बर्डन नाहीये. लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी का म्हणते याला? कारण की घरी बसून एक इन्कम सोर्स आहे, म्हणून याला लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी नक्कीच म्हणेल मी. आपल्याला काय खूप असं 10,000, 20,000, 50,000, लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे असं पण काही नाही. झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला पूर्णपणे टोटली बिझनेस मिळणार आहे. सो कंपनीचं जे नाव आहे तुम्हाला दिसत असेल, फॉर्च्यून मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, बरोबर. HWS फॉर्च्यून कंपनीचं नाव आहे. होमग्राउंड वेल्थ सिस्टम, WHS पूर्णपणे टोटली. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, स्वप्न प्रत्येकाचं असतं किंवा आपण काहीतरी फ्रीचा वेळ असतो, त्याच्यातून बरेच असे हे विचार येतात ना आपल्याला मनात, की बुवा आपलं स्वतःचं कधी ना कधी तुम्ही एकटे बसलेले असणार, तेव्हा असणार, अरे आपल्या मुलांना आपण चांगल्या शाळेत तरी टाकलं असतं. असं बरंच तुम्हाला येत असेल, स्वप्न वाटत असेल की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, राईट. तर तेच स्वप्न आज इथून तुमचं पूर्ण होणार आहे. फर्स्ट तर मी माझं इंट्रोडक्शन देते. माय सेल्फ पूजा चांडे फ्रॉम नाशिक, महाराष्ट्र वरून आहे मी सुद्धा एक गृहिणी आहे. मी जेव्हा ही पीडीएफ बनवली तेव्हा, जेव्हा मी गृहिणी असताना मला माहिती, मी या सर्व गोष्टी फेस केलेल्या आहेत, त्या स्वरूपात मी पीडीएफ बनवलेली आहे. मला स्वतःला पण वाटत होतं, जरी माझं एज्युकेशन MA झालेलं आहे, पण मला बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल नव्हतं, म्हणून मी घरी बसूनच एक इन्कम सोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न केला. नेटवर्क मार्केटिंगचा टोटली मला 17 महिन्यांचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतरच हा प्लॅटफॉर्म मी चॉईस केलेला आहे. तर तुमचे स्वप्न काय आहे? जसं माझं पण स्वप्न तर एवढंच आहे, याच्या पलीकडे तर तुमचं काही स्वप्न नसेल, जरी असेल तरी ते स्वप्न तुमच्या इथून पूर्ण होणार आहे. तर आपण काय बघणार आहोत, जसं की कंपनीबद्दल माहिती बघणार आहोत, कंपनीचे लीगल डॉक्युमेंट्स बघणार आहोत, टीम काम कसं करायचं ते बघणार आहोत, सोशल मीडियाचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत, प्लॅन काय आहे, त्याच्यानंतर कसं काम करायचं, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कसं काम करायचं, काय काम करायचं, कॉन्टॅक्ट कसे करायचे आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर तुम्ही जे पण काही काम करत असणार तर प्लीज ते काम थोडं स्टॉप करा. अर्ध्या तासाचा प्लॅन आहे, 30 मिनिटांचा, त्याच्यात तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करण्यात येणार आहे. सो माइंड शांत ठेवून पूर्ण प्लॅन ऐका, ओके. तर कानूनी दस्तावेज तुम्हाला वाटत असेल, मॅडम डॉक्युमेंट्स का शो करताय तुम्ही, तर आपण कुठल्याही कंपनीमध्ये जर काम करणार असो किंवा काहीतरी वाटतं ना, आपण जर घरून काम करतो तर गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे का, लिगली आहे का, असे बरेच प्रश्न आपल्याला पडलेले असतात, बरोबर. तेच प्रश्नांचं उत्तर हे आहे, जर तुम्ही काम करताय तर तिथे लीगल आहे का, तुम्हाला सर्वात मोठा पहिला प्रश्न. तर यस, लीगल आहे पूर्णपणे. तुम्ही बघू शकतात कंपनीचे जे सर्टिफिकेट आहे, तुम्हाला इथे जर ब्लर दिसत असेल, ज्यांनी पण मीटिंगची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यांच्याकडनं कंपनीचे सर्टिफिकेट बघू शकता. तुमच्याकडे कोणी ऍडव्होकेट असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट दाखवू शकतात, पूर्ण लिगली सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर फाउंडर ऑफ कंपनी, आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो तर ती कंपनी कोणाची आहे, मिस्टर मोहम्मद अफन यांची आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या ऑलरेडी 3 ब्रांचेस आहेत. तर ही जी ब्रांच आहे, थर्ड ब्रांच, हाजिरा मुस्कान मॅडम आहेत, मिसेस मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि कंपनीच्या MD सुद्धा आहेत. हे मॅनेजमेंटचं जे थर्ड ब्रांच आहे त्या सांभाळत आहे, ही त्यांची थर्ड ब्रांच आहे. तर HWH चे को फाउंडर कोण आहेत? आपल्याला वाटतं ना, जसं की कोर टीम असते ते असतं, जर कंपनीची MD आहेत तर MD सुद्धा जे को फाउंडर असतात, अशा जे सर मॅडम जे नेमून दिलेले असतात त्यांचं ऐकावं लागतं. तर हे को फाउंडर आहेत. जसे की हाजिरा मुस्कान मॅम असिस्टंट डायरेक्टर आहेत, शैला उपारे मॅडम आहे असिस्टंट डायरेक्टर, नीतू रोहित मॅडम आहेत नॅशनल प्रोमोटर आहेत, त्या नीलम श्रीवास्तव मॅम आहेत टीम मॅनेजर आहेत, आणि जी नागालक्ष्मी टीम मॅनेजर आहात. जे पण आपल्या कंपनीमध्ये आपल्याला वाटतंय चेंज करायचं आहे ते करायचं आहे, तर ह्यांची मीटिंग घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टी चेंज होत नाही. को फाउंडर आहेत कंपनीचे. त्याच्यानंतर तुम्ही आजपर्यंत बऱ्याचदा मार्केटमधून बरेच प्रोडक्ट आणलेले असणार, राईट. तर प्रोडक्ट मध्ये तुम्ही बरेच, आपण होम असेशन असेल, डेली असेशन्स आहेत, ब्युटी प्रोडक्ट आहेत, हे जे प्रोडक्ट आणलेलं आहे त्याच्यावर कधी तुम्हाला बिझनेस मिळालेला आहे का? चॅटबॉक्स आहे तुमच्याकडे, यस नो टाईप करू शकतात. तर मला तर नाही वाटत, मी स्वतः कधी मला प्रोडक्टवर, मी डीमार्टला असू द्या किंवा कुठेही असू द्या, बऱ्याच ठिकाणी प्रोडक्ट घेतलेले, त्याच्यावर कधी बिझनेस वगैरे मिळालेला नाहीये. तर तुम्हाला ह्या जर कंपनीमध्ये बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर तुम्हाला आयडिया ऍक्टिव्ह करण्यासाठी लाईफ मध्ये फक्त एकदाच प्रोडक्ट परचेस करायचा आहे, वन टाइम प्रोडक्ट घ्यायचा आहे आयडिया ऍक्टिव्ह करण्यासाठी. हे जॉईनिंग पॅकेजेस आहे तुमचं वालं.
तुम्हाला वाटत असेल मॅडम मग 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये आहे तर मग तुम्ही सांगताय तर कसं काय प्रोडक्ट परचेस आहे. तर मला सांगा गाईज, जे पण तुम्ही बाहेरून शॅम्पू, कंडिशनर, फेस वॉश आणताय, कधी प्रोडक्ट बेस्ड कंपनी लॉंग टर्म पर्यंत रन करते. आणि जर तुम्हाला वाटत असेल प्रोडक्ट बेस्ड कंपनीपेक्षा अजून दुसरी कंपनी आहे, त्या मनी सर्क्युलेशन कंपनी असतात, त्याच्यात तुम्हाला प्रोडक्टही मिळत नाही, काहीच नाही, गव्हर्नमेंट मान्यता पण नसते त्या कंपनीना, म्हणून प्रोडक्ट बेस्ड कंपनी कधी बेस्ट असते. जसं की फर्स्ट आहे जॉईनिंग अमाऊंट जी आहे, सिल्वर प्लॅन आहे तो 1100 ने स्टार्ट होतो, 300 PV ने तुमची आयडी ऍक्टिव्हेट होते. डेलीची इन्कम तुम्ही किती घेऊ शकतात? 1000 रुपये. विचार करा, एका दिवसाची आहे, महिन्याची नाही किंवा 2 दिवसाची नाही, एका दिवसाची इन्कम आहे ती तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल पीव्ही म्हणजे काय, तर पीव्ही म्हणजे प्रोडक्ट व्हॅल्यू आहे, परचेस व्हॅल्यू आहे. कंपनीने प्रत्येक प्रोडक्टला असं व्हॅल्यू ठरवून दिलेलं आहे. पीव्ही म्हणजे 1 रुपीज म्हणजे 1 पीव्ही, म्हणजे 300 पीव्ही जे आहेत म्हणजे 300 रुपीज. सेकंड आहे गोल्ड आहे, 2200 ने स्टार्ट होतो, 600 PV ने तुमची आयडी ऍक्टिव्हेट होते, डेलीची इन्कम तुम्ही 2000 रुपये घेऊ शकतात. थर्ड प्लॅन आहे प्लॅटिनम प्लॅन आहे, 900 रुपयाने तुमचे जे आयडी आहे ते ऍक्टिव्हेट होणार आहे, 3300 ने स्टार्ट होतो, 3000 रुपये तुमचं कॅपिंग असतं डेलीचं, ते तुम्ही घेऊ शकतात. फोर्थ आहे डायमंड प्लॅन आहे, 4400 ने स्टार्ट होतो, 1200 PV ने तुमची आयडी ऍक्टिव्हेट होते, डेलीची इन्कम तुम्ही 4000 रुपये घेऊ शकतात. 5 प्लॅन आहे जो 5500 ने स्टार्ट होतो, 1500 रुपयाचे तुमचे PV ने आयडी ऍक्टिव्हेट होते, डेलीची इन्कम तुम्ही 7000 रुपये घेऊ शकतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅडम हे जे अमाऊंट आहे 1100, 2200, 3300, 4400 किंवा 5500 याच्यात त्यामुळे जर पैसे पे केले तर बेनिफिट काय आहे, तर त्याचे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहेत. तेच मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करते, म्हणजे तुमचे पैसे कुठेच वेस्ट जाणार नाहीये, जे पण तुम्हाला पैसे भरणार त्याच्याबद्दल प्रोडक्ट मिळणार आहेत. आणि प्रोडक्ट कुठले ते सुद्धा मी स्क्रीनवर शेअर करणार आहे. त्याच्यानंतर जे कंपनीमध्ये तुम्हाला जे इन्कम घ्यायचं आहे, तर इन्कम घेण्यासाठी काय 7 प्रकारचे इन्कम आहेत. बायनरी इन्कम आहे, ग्रुप मॅचिंग इन्कम आहे, जनरेशन इन्कम आहे, रॉयल्टी इन्कम आहे, अवॉर्ड अँड रिवॉर्ड्स आहे, रिटेल इन्कम सुद्धा आहे, त्यानंतर टीम परफॉर्मन्स इन्कम सुद्धा आहे. बायनरी इन्कम म्हणजे काय, जसं की आपलं मॅचिंग इन्कम, लेफ्ट आणि राईट असे 2 लेग असतात, त्यालाच बायनरी इन्कम म्हणतात. ग्रुप मॅचिंग इन्कम म्हणजे जे टीम बिल्ड इन्कम असतं त्याला म्हणतात. आणि जनरेशन वगैरे हे सगळे ऑटो जनरेटेड इन्कम आहे, तुम्हाला ऑटोमॅटिकली ते तुम्हाला जनरेट होतं. 1100 मध्ये आपला बिझनेस पण स्टार्ट होतो आणि एक इन्कम सोर्स सुद्धा आपल्याला जनरेट होतो. तर तुम्ही म्हणत असणार मॅडम तुम्ही आम्हाला प्लॅन प्रेझेंटेशन केलेला आहे, पण तुमच्या कंपनीमध्ये खासियत काय आहे, तुमच्या कंपनीचा प्लस पॉईंट काय आहे, तुम्ही नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते. जी पण AWS कंपनी आहे, आम्ही जिथे वर्क करतोय तिथे सर्वात महत्वाचं म्हणजे सेलिंग नाहीये. तुम्ही असू द्या मी असू द्या, सेलिंग करण्यात मला पण इंटरेस्ट नाही, किंवा तुम्ही जरी असणार तुम्ही म्हणणार आम्हाला सेलिंग नाही करायची, तर यस सर्वात प्लस पॉईंट मोठा म्हणजे आपल्याला इथे काही सेलिंग करायचं नाहीये, रिपर्चेस सुद्धा करायचं नाहीये, टार्गेट नाहीयेत, कंडिशन्स नाहीयेत, आणि डेली इन्कम आणि विकली पे आउट आहे. आपला महिनाभर सुद्धा वेट करायची नाहीये. आणि तुम्ही जर अदर कंपनीमध्ये वर्क केलेला असेल तर ऐकलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, एव्हरी मंथ सेलिंग करायची असते, मंथली रिपर्चेस असतात, टार्गेट्स असतात, कंडिशन्स असतात आणि मंथली पे आउट येतात, बरोबर. तर आपल्या कंपनीमध्ये सगळे प्लस पॉइंट आहेत, म्हणून तुम्ही बिनधास्त बेझिझक वर्क करू शकता तिथे. त्यानंतर हे ऍप तुम्हाला ओळखीचे वाटत असतात, जे की सोशल मीडियाचे ऍप आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, फ्लिपकार्ट, त्याच्यानंतर व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, हे जे ऍप्स आहेत तुम्ही युज करत असणार. याचा युज आतापर्यंत तुम्ही कशासाठी केलेला आहे, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला, हे फक्त आपण एक एंटरटेन म्हणून युज करतो, पण याच्यातून सुद्धा एक इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतो, लाखो रुपीज तुम्ही कमवू शकतात. ते कसे, जसं की घरी बसून महिलांसाठी पुरुषांसाठी काम आहे, ही जर पोस्ट टाकली ऑल ओव्हर इंडिया दिसते, अब्जावधी करोडो लोकसंख्या आहे आपल्या भारताची, तिथून तुम्हाला फक्त ऍडव्हर्टाइजमेंट एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. पोहोचवल्यानंतर तुमचं काम काय राहणार आहे, जसं की कंपनीमध्ये मॅचिंग इन्कम तुम्हाला जे मी सांगितलं, फर्स्ट म्हणजे तुम्हाला एखादं प्रोडक्ट आवडलं, फॉर एक्झाम्पल शॅम्पू आवडले किंवा बोन हेल्थ आवडलं, XYZ जे पण 1100चं प्रोडक्ट तुम्ही घेतलं, तर प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमचा जो आयडी आहे 300 PV ने आयडी ऍक्टिव्हेट होणार आहे आणि डेलीची इन्कम तुम्हाला किती 1000 रुपये मिळणार आहे. इथे मी 1500चं उदाहरण आहे, मग मी तुम्हाला सिल्वर प्लॅनचं अंडरस्टँड करून देते. जसं की फर्स्टने तुम्ही सिल्वरने ऍक्टिव्ह केला, लेफ्ट आणि राईट, कंपनीचं सिस्टम काय बायनरी इन्कम असल्यामुळे तुम्हाला 2 लेग वर्क आहे, इच वन टीच 2. तुम्हाला 2 मेंबर जॉईन करायचे आहेत. 2 मेंबर जॉईनिंग केल्यानंतर ते पण कंपनीमध्ये इन्कम घेण्यासाठी आलेले आहेत, राईट. ते पण वर्क करणार आहे, ते राहणार आहे तुमचं टीम वर्क. आता 2 मेंबर जर तुम्ही जॉईन केले, तुम्ही पेमेंटसाठी काय झालेत मग इलिजिबल झाले, तुम्हाला पेमेंटसाठी कंपनीने पात्र ठरवलेलं आहे, बरोबर. 2 मेंबर जॉईनिंग केल्यानंतर जर तुम्ही ब्रॉन्झने जॉईनिंग आपलं सिल्वरने जॉईनिंग केलं तर किती येणार आहे तुम्हाला, 300 रुपये येणार आहे.
गोल्डने 600, प्लॅटिनमने 900, डायमंडने 1200 आणि डबल डायमंडने किती येणार आहे तर 1500 रुपये. ह्या प्रकारे तुमचा चार्ट राहणार आहे. सेकंड आहे त्याच्यानंतर मॅचिंग इन्कम. तर कशा प्रकारे येणार आहे तुम्हाला मी दोन लेफ्ट आणि राईट हे दोन मेंबर जॉईनिंग केलं आहे, तुमचं झालं वर्किंग इन्कम. आता ते जे दोन मेंबर आहेत त्यांनी पण पोस्ट केलं, त्यांच्याकडे पण मेंबर आले, त्यांनी पण टीम खाली वाढवली, तर ते तुमचं कोणतं राहणार आहे नॉन वर्किंग इन्कम. टोटली यांचं राहील वर्किंग इन्कम, ए आणि बी चं तुमचं राहील नॉन वर्किंग इन्कम. याला म्हणतात टीम वर्क. त्याच्यानंतर मॅचिंग इन्कम तुमच्या टॉप टू बॉटम इक्वल इन्कम आहे. असं नाही की आता ह्या मेंबरने एवढे सगळे मेंबर लावले तर मला इन्कम येईल का, तर ऑब्विसली ह्या मेंबरच्या खाली किती मेंबर लागू द्या, तुमच्या आयडी खाली किती मेंबर लागू द्या, तुम्हाला टॉप टू बॉटम सगळ्यांना इक्वल इन्कम येणार आहे. जशी जशी टीम वाढणार आहे तसं तसं तुमचं टोटली इन्कम वाढणार आहे. जर तुम्हाला फर्स्ट पे आउट आहे ते 600 रुपये जर तुमचं वॉलेट इन्कम असेल तर अकाउंटला ट्रान्सफर किती होणार आहेत 510 रुपये. कारण आपलं पूर्ण लिगली पैसा आपल्या अकाउंटला येणार आहेत. जसं की 5% TDS आहे, 5% वॉलेट आहे, 5% ऍडमिन चार्जेस आहे. मला एकदा कन्फर्मेशन देऊन द्या माझा आवाज क्लिअर आहे का. यस नो प्लीज. हॅलो गाईज, माझा आवाज क्लिअर आहे. यस, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर मग आपल्याला जे अमाऊंट येणार आहे अकाउंटला किती 510 रुपये. आपल्याला खूप काही असं हार्डवर्क आहे असं काही नाही, पूर्णपणे स्मार्ट वर्क आहे. जरी तुम्ही मेंबर जे जोडत असला डबल डायमंड असेल तर एका दिवसाला इन्कम किती तुम्ही 7,000 घेऊ शकतात. विकली इन्कम 49,000, मंथली इन्कम 2,10,000 रुपये. हे झालं एकाच आयडीचं तुमचं कॅल्क्युलेशन. कंपनीचा प्लस पॉइंट काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रायपॉड आयडी इन्कम. ट्रायपॉड आयडी इन्कम म्हणजे काय, जसं की एक पर्सन 3 आयडीवर वर्क करू शकतो आणि अनलिमिटेड इन्कम घेऊ शकतो. अनलिमिटेड इन्कम म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल माझं नाव पूजा आहे, फर्स्ट आयडी जसा माझा पूजाचाच आहे, लेफ्ट पण पूजा आणि राईट पण पूजा. एका पॅन कार्डवर मी किती आयडी जनरेट केल्या 3 आयडी जनरेट केल्या. 3 आयडी जनरेट केल्यानंतर जे खाली जे मेंबर्स लावलेले आहेत, एक जरी मेंबर लावला मी आता फॉर एक्झाम्पल सी आणि डी हा जो लावलेला आहे, तर मला ह्या पण आयडीला इन्कम मिळेल आणि ह्या पण आयडीला इन्कम मिळेल. जसं की मला एक पर्सनचा बेनिफिट किती ठिकाणी झाला तर 2 ठिकाणी झाला. हा झाला कंपनीचा प्लस पॉइंट आणि ट्रायपॉड आयडीचा बेनिफिट. हा बेनिफिट जर घ्यायचा असेल तुम्हाला लवकरात लवकर तुमचा स्वतःचा आयडी लावून ट्रायपॉड आयडी काढावा लागेल आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही इन्कम जनरेट करू शकतात. ट्रायपॉड आयडी मध्ये तुम्ही जर एका आयडीला जर तुम्ही 7,000 घेऊ शकत होते तर ट्रायपॉड आयडी मुळे इथे पण 7 इथे पण 7 आणि इथे पण 7 7 7 7 14 7 21,000 रुपये इन्कम एका दिवसाचं तुमचं असू शकतं. तर डेली इन्कम 21,000, विकली इन्कम 1,47,000, मंथली इन्कम तुमचं किती झालं 7,30,000 रुपये. तर विचार करा गाईज, हा कंपनीचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. तुम्हाला लवकरात लवकर जर सक्सेस व्हायचं असेल, तुम्हाला इन्कम जनरेट करायचं असेल, तुम्ही स्वतःच्या नावाच्या 3 आयडी क्रिएट करून सुद्धा इन्कम घेऊ शकतात. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट तुम्हाला ओळखीचे वाटतच असणार, जसं की बॉडी लोशन झालं, शॅम्पू झालं, तर टॉयलेट क्लीनर झालं, बाथरूम क्लीनर झालं, नोनी ज्यूस आहे, सिबॉक्थॉन ज्यूस आहे, ओनियन हेअर ऑइल, चारकोल फेस वॉश आहे, हेल्थ जे आहे बॉन हेल्थ जे पण तुमचे हाडं कमजोर असतात त्याच्यासाठी, मुलांसाठी प्रोटीन पावडर आहे, मुलंच नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत यूज करू शकतात. आवला रिठा शॅम्पू आहे, ओनियन हेअर ऑइल आहे. हे सगळे तुम्हाला प्रोडक्ट कुठलेही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता, तुमचा आयडी ऍक्टिव्हेट करू शकतात, जेणेकरून तुमचे पैसे कुठे वेस्ट जात नाही. तुम्हाला सिल्वर पॅकेज मध्ये हे कॉम्बो सुद्धा बनवलेले आहेत. तुम्हाला जर कॉम्बो मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकतात. गोल्ड प्लॅन मध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे कॉम्बोज बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर प्लॅटिनम प्लॅन आहे, डायमंड प्लॅन आहे, डबल डायमंड प्लॅन आहे. तुमच्या चॉईस अकॉर्डिंग तुम्ही कुठलेही प्रोडक्ट घेऊ शकता, तुमचा आयडी ऍक्टिव्हेट करू शकतात. आपला हा मोबाईल बिझनेस आहे. तुम्हाला वाटत असेल मोबाईल बिझनेस का, तर स्त्री असू द्या पुरुष असू द्या, बाहेर जाताना आपण लॅपटॉप कॉम्प्युटर वगैरे सोबत घेऊन जातो का, नाही घेऊन जात, राईट. मोबाईल बिझनेस आपण सगळं मोबाईलनेच हँडल करत असतो. तुम्हाला रजिस्ट्रेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला काही त्याचे चार्जेस नाहीये. तुम्हाला फक्त वन टाइम प्रोडक्ट परचेस करायचा आहे पूर्ण जीवनामध्ये आणि आयडी रजिस्टर करायचा आहे. ऑनलाईन ट्रेनिंग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचे कुठलेही चार्जेस नाहीये. लाईफ टाइम तुम्ही इथून इन्कम घेऊ शकतात. जसे की बरेच लोक वाटतं बघा, आपण ज्वेलरीचा बिझनेस करतो, कोणी हॉटेलचा करतं तर त्यांचं ते हॉटेलची ऍडव्हर्टाइजमेंट करतात, कोणी ज्वेलरीचा बिझनेस करतात तर ज्वेलरी ऍडव्हर्टाइजमेंट करतात, तेव्हा आपल्याला माहिती पडतं यांनी हॉटेल टाकले, यांचं ज्वेलरीचं काम चालू झालेलं आहे. सेम अशाच प्रकारे स्त्री असू द्या पुरुष असू द्या, त्यांनी ही कंपनी प्रमोशन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लोक विचारणार आहेत काय काम आहे असं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मला जमणार का, तर मी करू शकते का, यस.
जर स्वप्न तुम्ही पाहू शकतात तर त्याला पूर्ण तुम्हीच करू शकतात. आपलं स्वप्न असतं आपणच पूर्ण करू शकतो. दुसरं कोणी येईल आणि ते आपलं स्वप्न पूर्ण करेल किंवा आपल्याला एक इन्कम देऊन जाईल. कोणी लाख रुपये पण कमवले पण आपल्यातून म्हणजे आपण त्याच्या हक्काचे ₹10 सुद्धा आपण घेऊ शकत नाही. त्याच्यातून त्याच्या हक्काचे असतात ते. तसंच आपल्या हक्काचे आपण ₹10 पण कमवले तरी आपण इझिली कसं ते आपल्याला वाटेल तसं आपण खर्च करू शकतो. येस, अशक्य या जगात काहीच नाहीये. तुम्ही करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागू शकतात. जसं मी पण आहे, मी पण स्वतःवर विश्वास ठेवूनच स्टार्टअप केलेला आहे. पूर्णपणे टोटली. तुम्हाला ज्यांनी पण मीटिंगची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. थँक यू सो मच. माझा पूर्णपणे प्लॅन प्रेझेंटेशन झालेला आहे. तुम्हाला जे पण काही कळालेलं नसेल, काही पण डाउट्स, क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके?